बोललोय सध्या, कारण आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत. लक्ष्मी आमचं चाललंय बघा. मग देव म्हणला, लक्ष्मी सगळे तुला उचलण्याकरता धावले, पण तो एक जण उठला नाही. कोण? जो अंत यात्रेवरती आहे तो. ती लक्ष्मी म्हणली, अहो त्याच्यात देव नाही ना, म्हणून तो उठत नाही. नारायण म्हणला, मला तेच सांगायचं आहे, जोपर्यंत मी त्याच्या हृदयात आहे तोपर्यंतच तो तुला पूजू शकतो. ज्या दिवशी मी त्यातनं निघून गेलो तुझी किंमत तिथं शून्य आहे. सांगा, बँकेतला बॅलन्स कोण जाताना बरोबर घेऊन जाईल? कोणी नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविता हरिवीर. म्हणलं आपल्या बाबतीत वा वा वा. देव शाकाहारीच असतो, देव मांसाहारी नसतो. मांसाहारी माणसं असतात, माणसाला पण मांसाहार नाही. मांसाहार पुन्हा सांगितलं सांगू, जो जिभेने पाणी पितो त्यालाच मांसाहार करण्याचा अधिकार आहे. उदाहरण, कुत्रा, वाघ, मांजर. गायीने कधी मांसाहार केलं बघितलं तुम्ही? करणारच नाही. पण प्राण्यांनी पक्ष्यांनी केला तर जाऊ द्या, माणसाने करावं, पण कमीत कमी देवाच्या नावाने तरी करू नये. आमच्याकडे लोक म्हणतात नाही त्या देवाचा कोप होईल. तिरुपतीला गेलात ना तर तिरुपतीला अशा पोतीने पैसे वाटतात. तिथल्या दानपेट्या आपल्यासारख्या नाहीत. आपली 10ची नोट पण जात नाही दानपेटीत. तशा दानपेट्या नाही. आपली आदोली असते की नाही, अशा आदोलीसारख्या दानपेठेत तिथं न्यायच्या गोण्याने वाचायच्या. आमच्याच्या आम्ही काही 5-7 माणसं मागं गेलो होतो, तर त्या आमच्या पुढच्याने गोण भरून नोटाचं बंडल होतलं आणि आमच्या बरोबर असणाऱ्या एकाने 10 रुपये त्यात टाकले. मला प्रश्न पडला, आता देव नेमका कुणाला प्रसन्न होईल? त्याने नोटाची बंडल टाकली त्याला का ज्याने 10 रुपये टाकले त्याला? दोघांनाही. त्या नोटा किती टाकल्या याला महत्व नाही, त्या टाकण्यामागं त्याचा भाव काय होता हा देवाला जास्त प्रिय आहे. विठाला 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 विठाला. हो, म्हणून देव शरण का जायचं त्याच्या मागची कारण मीमांसा मांडली. जगाकडे जर आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकला ना तर सध्या जगामध्ये माणूस माणसाचा वैरी बनत चाललेला आहे. बघा, आपण घराला कुलूप लावतो, लॉक लावतो, मांजर कुत्रा येईल म्हणून का चोर येईल म्हणून? चोर येईल म्हणून. आणि चोर कोण आहे? माणूस आहे. माणूसच माणसाचा वैरी बनला आहे. काही दिवसांनी माणसं माणसाला खातील एवढं दुर्भिक्ष पडणार आहे. अशा माणसातलं माणूस पण नष्ट झालंय. म्हणून कोण म्हणतो काही व्हा, आम्ही सांगतो जगात काही व्हा, पण पहिलं माणूस व्हा. माणूस दिसायला माणसासारखा आहे पण असायला नाही. माणसा माणसात द्वेष, माणसा माणसात वैमनस्य, माणसा माणसात राग. आमच्याकडे शिकायच्या पोटात दुखायला लागलं तर डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं काय झालं? म्हणलं पोट दुखतंय. मग म्हटलं हे गोळ्या औषध घ्या, 8 दिवसात बरं वाटेल. 8 दिवसांनी म्हातारा परत आला. डॉक्टर साहेब तुम्ही श्रीवर्धनला कशाला गेलेला? कीर्तन होतं म्हणून. काहीतरी कारणाचा, कार्याचं कारण दर्शवण्याकरता म्हणून या शब्दाचा प्रयोग होतो. तुम्ही या सामाजिक द्वेष, तिरस्कार, वैमनस्य ह्यात तुम्ही गुंतलात म्हणून देवाला काय व्हा? शरण जा. मनवणे शरण जावे. कोणाला? देवालाच. आता देवाला का जावं असं काय म्हणलं? मनवणे शरण जावे सर्व भावे मसोबाशी, सर्व भावे देवाशी, सर्व भावे बायकोशी असं म्हटलंय का? सर्व भावे सोयऱ्याशी नाही, सर्व भावे देवाशी. देव हा एकच असा आहे. देवालाच का शरण जावं? 2-4 मुद्दे मी आपल्या पुढे मांडतो. देव सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात कोण आहेत म्हणून देवाला शरण जावं. महाराज, मग शरण गेल्याने काय होतं?
शरण गेल्याने एखादी गोष्ट आपल्या प्रारब्धात नसेल ना, पण जर तुम्ही देवाला शरण गेलात का तो देव दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शरण जावे. अप्राप्त वस्तू सुद्धा प्राप्त होऊ शकते देवाच्या कृपेने. फक्त देवाला शरण जायला पाहिजे. एक रामायणातला प्रसंग आपल्या समोर मांडतो बघा. ज्या वेळेला देवाचं लग्न चालू होतं आपल्या प्रभू रामाचं, आणि प्रभू रामाच्या लग्नामध्ये बरोबर बोलू नका, ते काय त्यांना 10 मिनिटांनी ॲडव्हर्टाईज झाल्या का चॅनल बदल ते म्हणतील अर्धा तास झाला अजून ॲडव्हर्टाईज कशी येत नाही. तर तेच बुवा तेच विंदेकरी तेच टाळकरी बदलत कसं ना अजून असं ते काला येतच मे नमहा. पण पोरांकडे जरा मोबाईल कमी द्या. ते गेम आई पण लय हुशार, ती गेम त्याच्याकडे लावून देते आणि मग तो मुलगा दिवसभर आई नाही भेटली तरी चालन, पण ते मोबाईल सोडायचं नाही. कार्टी शिकूनच येतात मोबाईल डायरेक्ट. म्हातारा आजोबा असताना त्याला 2च मोबाईलची बटणं माहिती, हिरवा आणि लाल. फोन आल्यावर हिरवा कट करायचा का लाल, पण ह्यांना लई बटणं माहिती सगळी. आईच म्हणते बघा बघा माझा 1 वर्षाचा पोरगा काय गेम खेळतोय बघा. पण त्या आईला माहिती नाही तो आता गेम खेळल आणि मोठा झाल्यावर तुला ओटीवर काढून तुझीच गेम करल. म्हणून त्यामध्ये कमी मोबाईल. असा विठाल आपण श्रीवर्धनमध्ये एवढं लक्षात ठेवा. कीर्तन जाऊ द्या कुठं जाईल तिकडं. आपण श्रीवर्धनमध्ये देवाचं लग्न चालू आहे. माता सीता समोर उभा आहेत, प्रभुदेव उभा आहे, अंतरपाठ मध्ये धरलेला आहे आणि मंगलाष्टका चालू झाल्या. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते देवम स्मरामी सोमूर्त सावधान. अंतरपाठ काढलं. आता देवाने सीता मातेच्या गळ्यात हार घालायचा आणि सीता मातेने देवाच्या गळ्यात हार घालायचा. बरोबर का नाही? ब्राह्मण काका म्हणले ओ देवा मान खाली घ्या. प्रभू राम म्हणले अजिबात जमणार नाही. कारण काय? म्हटलं आज जर मान खाली केली तर कायम करावी लागल, म्हणून मी आज मान खाली घेणार नाही. कशा लाडक्या बहिणी असल्या बघा लगेच त्यांना माहिती असंच असतं हे सगळं. तर मान खाली घेतली तर कायम करावी लागल, म्हणून देव म्हणलं मी आज काही केल्या वाकणार नाही. मग मात्र ब्राह्मण काका म्हणले मला काय करायचंय, माझी दक्षिणा भेटली, माझं काम झालं. मग मात्र वसिष्ठ ऋषी आले. आणि पूर्वी असा काळ होता, मंगलाष्टक झाल्यानंतर कन्यादान सप्तपदी झाल्यानंतर जेवण वाढत होती. विवाहातला महत्वाचा अंग तोच आहे, सप्तपदी आणि कन्यादान. ती वचनं घेतली जातात. पण दुर्भाग्यवश सध्या काय झालंय, एकदा मंगलाष्टका झाले का पहिली लोक पंक्तीला जाऊन बसतात. इकडं फक्त बामण नवरा नवरी या करवला आणि करवली त्यांच्याच कन्यादान उरकून घेतलं जातं. त्यांच्याच सप्तपदी तो करवला आणि करवली एकमेकीकडेच बघत असतात. त्यांना तर काही नवऱ्याशी पडलेलंच नसतं. ब्राह्मण का समाज साक्षीदार असतो त्या गोष्टीला, पण दुर्भाग्यवश ही पद्धत बदलत चालल्या सगळ्या असतो. तर मग मात्र वसिष्ठ ऋषी आले, म्हणले रामा मान खाली घ्या. आता सगळी लोक काय लग्नाला आली, त्यातली निम्मी माणसं आणि हे जोपर्यंत कन्यादान होत नाही, हार घालून घेत नाही, तोपर्यंत अडता येत नाही. आठवा लवकर. मग मात्र लक्ष्मण आपल्या रामप्रभू म्हणाले, हे बघा गुरुवर्य, तुम्ही माझे गुरुदेव आहात, तुमची आज्ञा शिरसावंद्य, पण हा माझा पर्सनल मॅटर आहे, यात तुम्ही इंटरफेअर करायचं नाही. वसिष्ठ ऋषी म्हणले ते गुरु जाणत असतात, गुरु बिन कोण बताई वाट. वसिष्ठ ऋषी निघून गेले. आता ती त्रेतायुगातली सीता होती म्हणून गप हार घेऊन उभी होती. ती जर कलियुगातली सीता असती ना तर एका हातात हार आणि दुसऱ्या हातात रामाचं मणगुट धरून वाकून हार घातला असता. पण ती त्रेतायुगातली बिचारी वाट बघत होती, मान खाली घालून. आता तर परत मग भेटायचं नाही हार घालायला. पटकन सीता मातेने हार घातला, दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? देवाने ठरवलं होतं, पक्क ठरवलं होतं, काही केल्या वाकायचं नाही. पण लक्ष्मण शरण आल्यामुळे आपलं ब्रीद तोडावं लागलं आणि देवाला वाकावं लागलं. शरण आल्याने काय होतं, अप्राप्त गोष्ट प्राप्त होते, म्हणून शरण जावे. म्हणून देवाला शरण जा. कधीतरी प्रयत्न करा. एखादा प्रसंग आपल्यावरती एखादा येऊ द्या, एखादं संकट येऊ द्या, आपण काय करतो, देवासमोर उभं राहतो आणि देवाला सांगतो, देवा माझं संकट वगैरे किती आहे. मी सांगतो देवाला संकट सांगायचं नाही, संकटाच्या समोर उभं राहायचं
आणि संकटाला सांगायचं माझा देव किती मोठा आहे तो. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. किती मोठा प्रसंग येऊ द्या, माणूस प्रसंग येणारच. त्या पांडुरंगासमोर जायचं, आपल्या कुलदेवतेसमोर जायचं, देवाला गारणं घालायचं. देवा, एवढं मोठं संकट आलंय, त्यातनं मी सावरू शकत नाही, पण देवा काहीतरी कृपा कर. बघा, काही वेळातच तो काहीतरी पर्याय शोधतो आणि आपल्यावरती कृपा करतो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी सर्व भावे. भाव म्हणजे आत्मीयता, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे जीवाला. किती भाव, जेवढा भाव संसारावर तेवढं. किती प्रेम आपल्या माणसावर. सत्यनारायण गावाचा झाला का नाही, का एकाकडे कुणाकडे ते प्रसाद वाटायची जबाबदारी असते की नाही सत्यनारायणची. मग त्याला सांगतो, दे माणसं भरपूर आहेत, माणसं बघून प्रसाद वाट. मग तो बरोबर माप ठेवतो, एवढाच देतो. वाटता वाटतात महाराज, बस तुम्ही मला नेहमी म्हणायचे कीर्तनाला चला, कीर्तनाला चला. आजपासून मी कायम तुमचाच झालो. काय झालं, काय नाही, धडधडवणी वैराणी आणि ये भक्तीची वाटेला. मी घरना झडझडून निघालोय आणि भक्तीच्या वाटेला आजपासून लागलोय. तुम्ही चाल तिकडं, मला न्या, मी तुमच्याच बरोबर कायम राहणार. अजिबात तोंड बघायला जायचो नाही कुणाचा, घरचा आणि बायकोचा. म्हणलं बरं आहे, म्हणलं आम्हाला पण टाळकरी लागतातच. चला म्हणलं. आणि मग तो आला कीर्तनाला. आज नाही कोण आलं, तुम्ही म्हणा आज कोण आलं का काय, आज तसं कोण नाही. तर ते कीर्तन आलं, सकाळचं कीर्तन झालं, जेवण झालं, संध्याकाळचं कीर्तन झालं, जेवण झालं, आणि मग तिसऱ्या दिवसाचं कीर्तन झालं. 3 दिवस माझ्यावर फिरला आणि मग म्हणायला लागला. तिसऱ्याचं कीर्तन झालं आणि जेवायला बसला. जेवताना डोळ्यातनं अश्रू यायला लागले. मी म्हणलो, बाबा का रडता, जेवण नाही का आवडलं? तो म्हणलं, नाही, काय जेवण, आमरसपुरीच. वा, खायची आपल्याला अजून. 9 ते 11 कीर्तन मी जन्मकाम. दादानं म्हणलं की आम्ही न जेवतात जाऊ. ते म्हणलं तसं नका करू, जेवू नका, पण कमीत कमी आमरस तरी खाऊन जा. मग असं म्हणलं, ठीक आहे. असं मी नकोच म्हणत होतो, पण आमची पोरा म्हणायला लागली, महाराज तेवढं आमरसाचा बेत आहे तर आपण जरा करू तेवढी हातातोंडाची मारामारी, धावत आणि मग जाऊ. असं तर मग मात्र म्हणले, कुठं होतो आपण, श्रीवर्धन. हा बस एवढं लक्षात ठेवा, विठाला 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 विठाला. आणि मग तो म्हणला, झालं 3 दिवस माझ्या लोक तुमच्या पाया पडली का माझ्या पाया पडतात. बायको उभी आयुष्यात माझ्या पाया कधी पडली नव्हती. तुमच्यावर आले लोक म्हणून रडतात. नाही, ऐका महाराज, तुमच्यावर आल्यापासून काय काय खायला मिळते म्हणून रडतात. ना ऐका महाराज, तुमच्याबरोबर आल्यापासून नवे ते खायला मिळते महाराज. पण 3 दिवस झाले तिने काय खाल्लंय का नाही म्हणून रडायला येते. कुठं आला होता सगळं सोडून. याचा अर्थ आहे, जेवढं प्रेम पत्नी संसारावर, तेवढं प्रेम ज्या दिवशी देवावर लागणार ना, त्या दिवशी म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी. विठाला 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 विठाला. मग तो देव काय करील, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज म्हणतात, तो देव काय करील, सुनबाईच्या बरोबर राहायला लागतो म्हणून यायचं नाही भेटत. 2-4 वर्षांनी मग म्हटलं आता तरी चला. अहो यायचंच होतो, पण ते नातवंड आमच्याशिवाय राहतच नाही म्हणून यायचं. मग घुसला तो. संसारात ना माणूस कधी मोकळा होत नाही. संसाराचं इतकं दुःख, इतकं भयानक दुःख आहे. माझे मित्र मी कॉलेजचे पाहिले, लग्नाच्या आधी तांब्या सुद्धा जेवल्यावर उचलत नव्हती, तांब्या. आणि लग्न झाल्यावर अंगणातनं हांडा उचलून घरात नेऊन ठेवतात. कशाची ताकद आहे ही? संसाराची ताकद आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. भवदुस्तर शब्द प्रयोग काय केलाय? भव म्हणजे संसार, दुस्तर म्हणजे अवघड. हे अवघड आहे संसाराचं. संसारा इतका अवघड का नाही? आपल्याला वाटतं तो सुखी नाही. जिकडं बघावं तिकडं दुःखच आहे. मुंबईला 2 जण फ्लॅटला मित्र राहायचे, एक या घरात एक त्या घरात फ्लॅटला, समोरासमोर. पण एक जण घरात शिरला का त्याच्या घरात नुसती किटकिट, आणि समोर त्याच्या घरात कधी शिरला का नुसता हसायचा आवाज. तो किटकिटवाला म्हणला, माझ्या घरात नुसती शिरल्या किटकिट, आणि माता मावल्याला लय वाईट सवय ही. पण ती घरात आले का नुसती किटकिट, हे नाही संपलंय, तिकट संपलंय, तेल संपलंय, पोराची बी भरायची, हे करायचंय. तो म्हणतो ऑफिसला होतो तोच बरा होतो, उगाच घरी आलो. म्हणून माता मावल्या विनंती आहे, मिस्टर कामावरून आले का त्यांच्या मग किटकिट करायची नाही जेवताना आणि आल्या
मग तुमचं जेवण झालं निवांत बसून मग सांगायचं काय असेल ते. तुम्ही म्हणाले तुम्हाला कसं माहिती, ते सगळं ऐकून माहिती लोकांचं, आपला तो विषयच नाही असं. तर एवढी किटकिट, तो किटकिटवाला कंटाळला आणि ज्याच्या घरातनं हसायचा आवाज येतो ना त्याला एक दिवशी भेटला. त्याला म्हणलं काय रे, काय तोडगा केला, दुःख आहे. मग सुख नाही का आहे, आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तुम्ही देवाचं नामस्मरण केलं का नाही, तेने होय अवघा संसार सुखाचा. त्याने देवाच्या नामस्मरणाने संसार सुखाचा होतो. म्हणून नामस्मरण करा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. त्याचं नामस्मरण केलं ना, त्याला शरण गेलो का नाही, शांतता ठेवा, तर तो देव आपल्याला अलगद पलीकडे घेऊन जातो. धरून चला, बोलू नका महिला मंडळ, समजा धरून चला. एक 15 मिनिटं आपल्याकडे राहिलेले जाता. धरून चला तुम्ही. तुम्ही आता एखाद्या आजोबा कीर्तनाला यायला निघाले आणि एखादा बाईकवाला पोरगा आला आणि तो थांबला आणि त्या पोराला विचारलं, बाबा कोण रे तू? म्हटलं अमक्याचा. ते आजोबा म्हणले, बाबा अरे तुझे मित्र म्हणजे तुझे वडील म्हणजे माझे खास मित्र. काय तुझ्या वडिलांचा दरारा होता समाजात, काय त्यांनी समाज सुधरवला, काय त्यांनी समाज घडवला, काय बापाचं प्रेम. असं म्हटल्यानंतर त्या पोराला म्हणलं, तुम्ही अरे मला जरा त्या कीर्तनापर्यंत सोडतो का रे? तो काय म्हणाल, कीर्तनाच्या मंडपापर्यंत नेऊन सोडतो तुम्हाला. सोडेल का नाही? आता दुसरी बाजू आहे का, समजा तो मुलगा आपल्याजवळ थांबला आणि त्याला विचारलं आजोबाने, कोणला रे, कोण तो? म्हणला अमक्याचा. त्याचा काय तू? त्यांनी तर गावाचं वाटोलं केलं, तो मेला म्हणून गावातली घाण निघून गेली. चल रे मला कीर्तनाला सोडतो का? तो काय म्हणून, चालत मर, पण माझ्या गाडीवर घेईन का तुला? याचा अर्थ काय, व्यवहारात सुद्धा आपल्याला जर सहज पलीकडे जायचं असेल तर त्या व्यक्तीची स्तुती करावी लागते. इथं आपल्याला भवसागर पार करून पलीकडे जायचं आहे, मग देवाची स्तुती करून नाही का चालणार? देवाची स्तुतीच करावी. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरेल पार भव. एक आहे तसा देव एक आहे, पण तुमच्या आमच्यामध्ये तो अनंत रूपाने नटलाय. अनंत रूपे अनंत वेशे देखील बापर खुमा देवर खुणा बानरे कैसे देखिला देखिला माझ्या देवाचा देव, देखिला देखिला माझ्या देवाचा देव. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बापर कुमा देवरू खून बाणली कैशी. अनंत रूपाने नटलेला आहे. त्याच्यामुळे आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण एकच काम करायचं, देवाला शरण जायचं. जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसोण्या मनी रिझवावी. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो का म्हणे, फार थोडा तरी पर उपकार थोडा तरी करावा. आमच्याकडे सप्त्यात एक माणूस असा आहे ना, 1 रुपये देणगी द्यायचं नाही, पण येताना 50 माणसं घरची जेवायला आणणार आणि देणगी तर 10 रुपये देणार. आणि त्या माईकवाल्याला सांगणार, रे माझंच नाव घे सारखं, 10 रुपये दिले, 10 रुपये दिले, 10 रुपये दिले. अरे तू दिलंच कशाला, फुकट जेवून जावा. अष्टम पवित्र मेजे दान पुण्य. हात पवित्र कशाने, दानाने होत असतात. आपण जसं अमेरिकेमध्ये आपला पैसा चालत नाही, आपली करन्सी चालत नाही, त्याच्याकरता ती बदलून घ्यावी लागते. आपले द्यायचे इथं आणि मग तिथं त्यांचे घ्यायचे. तसं आपण परलोकात स्वर्गात गेलो का आपला पैसा चालत नाही. मग इथं तुम्ही जेवढं देवाला दान केलंय ना, ते तिथं गेल्यावर आपल्याला त्या बँकेत काढायला मिळतात. म्हणून इथं द्या, तिथं मिळवा, बरोबर तिथं काढता येतात. म्हणून हे गुंतवणूक आहे. बघा तुम्ही आपल्या सातबाऱ्यावरचं नाव मेला का काढलं जातं, घराच्या असेसमेंटवरचं नाव काढलं जातं, पण एखाद्या मंदिराला तुम्ही जर देणगी दिली आणि त्या मंदिराच्या फलकावर नाव लागलं तर ते मंदिर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं नाव कोणीच काढू शकणार नाही. म्हणजे धर्माकरता देवाकरता केलेलं दान तेच आपलं असतंय. बाकी हे सगळंच आपलं खायचं, माझ्या महाराजांनी मरून जायचं असं आहे. म्हणून ते नामस्मरण आणि जनसेवेपायी काहीतरी करता आलं पाहिजे. बघा एक समर्थांच्या जीवनातला प्रसंग आहे, तेवढं सांगतो आणि कीर्तन. एक समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागायला गावात आले आणि त्या गावामधले 2 दाम्पत्य पती पत्नी, त्यांचं सकाळी सकाळी भांडण झालं आणि ते भांडण झालं म्हणून पती कामावर निघून गेले आणि त्या पत्नीने पतीच्या रागापायी चुलीला पोतेरा द्यायला घेतला. पोतेरा माहिती आहे ना, आता जी जुनी आहे त्यांना पोतेरा माहिती, नवीन पिढीला काय पोतेरा माहिती. त्यांनी गुगलवर टाकलं ना व्हॉट इज पोतेरा, तरी मला वाटतं गुगल पण सांगायचं नाही पोतेरा म्हणजे काय तो.
हा असं हे जुनी माणसांनाच माहिती सगळं ते इथं पोतेरा म्हणजे ते वस्त्र कापड जीर्ण झालेलं ते चूल सारवल्या करता तांबड माती आणि शेण त्याचं एखादं भांडं आणि त्यात ते पोतेरा त्याला कधी मुक्ती आहे व त्या पोतेऱ्याला मुक्तीच नाही तो सुकून 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 जायचा कोण पोतेरा पण त्याची जागा त्या पातेल्यातच त्याला मुक्तीच नाही असा तो पोतेरा चुलीला पोतेरा कधी देता तो चूल शांत झाली 12 वाजता का मग पण यांनी सकाळी 8 वाजता चुलीला पोतेरा घेतला का हे कामावर गेलेत ना माझ्याशी भांडून गेलेत ना येऊ देत आता दुपारी जेवायला करायचा नाही म्हणून पोतेरा द्यायला घेतला चुलीला आणि तेवढं समर्थ बाहेर आले आणि म्हणले ओम भवती भिक्षाम देही ही ती चुलीवर राग अजून काढायला लागली राग कुणाचा पतीचा ओम भवती भिक्षाम देही हिला राग आला या गोसाव्याला येत नाही तरी सारखा ओम भवती भिक्षाम देही तिने ते पोतेरा हातात घेतला आणि बाहेर आली ए गोसाव्या काय पाहिजे भिक्षा ही घे समर्थांच्या अंगावर तिने पोतेरा फेकला आणि ती घरात आली शास्त्र असं म्हणतं घरी आलेल्या अतिथीला जर विन्मुख परत पाठवला तर फार मोठा दोष लागतो तो दोष लागू नये म्हणून समर्थांनी तो पोतेरा स्वीकारला आणि सज्जनगडावर निघून गेले तिचा तो राग पतीचा दुपारपर्यंत संसारातलं भांडण कितपर्यंत हो दुपारी आला झालं यांचं एकत्र आणि मग ती म्हणली अहो काय करावं तुमच्या रागाच्या भरात मी समर्थांचा अपमान केला हो काय करा मला आता रात्री झोप पण लागायची नाही ते म्हणलं काय केलं पोतेरा फेकून मारला मग असं कर आता जेवून घे झोपून घे आपण सकाळी लवकर उठून गडावर जाऊ आणि समर्थांची माफी मागू ते म्हणले बरं झालं सकाळी लवकर उठले स्नान संदर्शनला गेले समर्थांचं दर्शनात आता पाठ चालू होता समर्थांचा पाठ श्रवण केला आणि मग मात्र समर्थांच्या पायावर दंडवत घातला आणि समर्थांना म्हटला फार मी खोटी चूक केली मला क्षमा करा मी शरण आले तुम्हाला समर्थ म्हणे माफी कसली मागताय तुम्ही तर चांगलं काम केलंय ते म्हणलं मी काय चांगलं काम केलं चला म्हणलं आणि मग रामपंचायतनाच्या मंदिरात नेलं आणि रामपंचायतनाच्या मंदिरातल्या त्या लखलखीत समयी तिच्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं या रामप्रभूच्या मंदिरात जो प्रकाश आहे ना तो तुमच्यामुळं आहे ते म्हणलं कसं काय म्हणलं मी काल गडावरनंच उतरताना म्हणत होतो गडावरच्या समयीच्या वाती संपल्यात कुणी कापड दिलं तर बरा होईल आणि तो कापड तुम्ही मला दिलात तो कापड मी इथं आणला त्याला फाडलं त्याच्या वाती वाढल्या त्याच वाती आज त्या जगाला या मंदिराला प्रकाश देत आहेत म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही चांगलं काम केले दृष्टांत संपला सिद्धांत आहे का जोपर्यंत पोतेरा पातेल्यात होता तो खंगून खंगून मेला असता पण तो पोतेरा समर्थांच्या हाताला लागला मेला पण जगाला प्रकाश देऊन उरला म्हणून जगाकरता काय करायचं असेल तर संतांच्या संगतीतच साधूच्या संगतीतच गेलं पाहिजे तरच या पोतेऱ्याचा कुणाचा या पोतेऱ्याचा उद्धार आहे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले हे माझ्या अनुभवास आलं तरी हे केले प्रगट तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा यथामत यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ सोडविता आला एकदा सांप्रदायिक पूरक पांडुरंगाचं भजन करू आणि क्षेत्राचा शेवट करू